एक तुमच्या आवडीचा प्रकल्प मोबाईल बाबत सर्वेक्षण. या प्रकल्पामध्ये विविध व्यक्तींचं सर्वेक्षण करायचं आहे. 10 व्यक्ती घ्या, 25 घ्या, 50 घ्या, नाही तर 100 घ्या. किती लोकांकडून माहिती घेणार हे पहिल्यांदा ठरवा. प्रथम प्रश्नावली तयार करा. ऑनलाईन पण तुम्ही प्रश्नावली Googleवर तयार करून त्यांना देऊ शकता. प्रत्यक्षात जाऊन मुलाखती पण घेऊ शकता. त्याचं पृथक्करण करून निष्कर्ष काढायचे. जर Google फॉर्म बनवला तर निष्कर्ष काढणं तुम्हाला सोपं जाईल. त्या अगोदर तुमच्या प्रकल्पामध्ये मोबाईलचा शोध कुठं लागला, कुणी लावला, कोणत्या देशात लागला, नेटवरनं माहिती मिळवा. बाजारात सध्या कोणकोणत्या प्रकारचे मोबाईल आहेत याची माहिती तुम्हाला माहीत असतेच. त्याची पण नोंद तुमच्या प्रकल्पामध्ये घ्या. मुलाखतीसाठी काही प्रश्न तुम्हाला विचारता येतील. उदाहरणार्थ व्यक्ती कोणता किंवा कोणते मोबाईल, एकापेक्षा जास्त पण मोबाईल एक व्यक्ती वापरते. एका मोबाईलमध्ये जास्त सिम कार्ड असणारे पण मोबाईल वापरले जातात. Android प्रकारचा मोबाईल लोक वापरतायत का? सिम कार्ड कोणत्या प्रकारचा आहे? नॅनो प्रकारचा आहे, मायक्रो आहे का स्टँडर्ड आहे? यातला फरक पण तुम्हाला तुमच्या प्रकल्पामध्ये तुम्ही लिहा. मोबाईलमध्ये सिम कार्ड कोणत्या कंपनीचं आहे? किती सिम कार्ड आहेत? मोबाईल मध्ये SD कार्ड त्यांनी ठेवलेला आहे का? डाटा जास्त साठवून ठेवायचा असेल तर. मोबाईलमध्ये किती ॲप्स आहेत? आणि त्याच्या संदर्भातली माहिती तुम्ही विचारू शकता. मोबाईलमध्ये कोणत्या प्रकारच्या सेवा उपलब्ध आहेत? त्याचा जो कंपनीचा मोबाईल आहे कोणत्या कंपनीचा आहे आणि त्याचं कोणत्या प्रकारच्या सेवा त्याच्यातनं मिळू शकतात. ती व्यक्ती मोबाईल किती वेळ वापरते, किती तास वापरते? मोबाईल बॅटरी दिवसातून किती वेळा चार्जिंग केली जाते? मोबाईल बॅटरी दिवसातून किती वेळा जशी आहे तर किती तास चार्जिंग केली जाते ही त्याच्यामधून माहिती मिळवा. मोबाईलचे डिस्प्ले क्षेत्रफळ किती आहे? किती आकाराचा मोबाईल आहे? मोबाईलचा आकार किती आहे? डिस्प्ले क्षेत्र ते विचारलं तर सांगू शकतील. टच स्क्रीन आहे का? तो कसा कार्य करतो याच्याबद्दलची माहिती मिळवा. ही माहिती मिळवा म्हणजे त्या मोबाईल धारकाकडनं मिळणार नाही. तुम्हाला नेटवरनं किंवा इतर ठिकाणं पुस्तकातनं ही माहिती मिळवायला लागेल. टच स्क्रीन काय असतो? स्क्रीन ग्लास कोणती आहे? त्या कोणत्या प्रकारच्या काचा असतात? अभ्यासाचा विषय झाला. कोणत्या प्रकारची काच त्याच्यामध्ये असते? स्क्रीन गार्ड कशाचा असतो? मोबाईल धारकाने प्रकाशध्वनी सेटिंग कमी ठेवलेला आहे, नॉर्मल ठेवलेला आहे का जास्त ठेवलेला आहे? त्याची माहिती घ्या. टक्केवारी काढायला सोपी जाणार आहे. 10% जणांनी सेटिंग व्यवस्थित ठेवलं होतं. इंटरनेट सुविधा त्याच्यामध्ये उपलब्ध आहे का? दैनंदिन किती GB डाटा मोबाईल धारक वापरतो? मोबाईलमध्ये किती डाटा सामावला जाऊ शकतो? किती साधारण माहिती त्याच्यामध्ये साठवली गेलेली आहे? फोटोचे असेल, पिक्चर्स असतील. त्या मोबाईलमध्ये कॅमेरा आहे का? मोबाईलमध्ये किती कॅमेरे आहेत? फ्रंट आहे का, बॅक साईडचा आहे का? त्याच्यामध्ये किती वेगळे प्रकार आहेत ते तुम्ही माहिती मिळवू शकता. एक इंटरेस्ट म्हणून ही माहिती गोळा करू शकता. मोबाईल रिपेअरिंग कुठे करतो तो व्यक्ती? वर्षातून किती वेळा मोबाईल रिपेअर करायला लागलेला आहे? बदललेला आहे का मोबाईल? ई कचरा म्हणून मोबाईलची विल्हेवाट ती कशी लावतात? ई कचऱ्याची विल्हेवाट कशी लावतात? ही पण माहिती आपल्याला असली पाहिजे. मोबाईल धारकाला ते माहित आहे का ई कचरा आहे बाबा हा आणि ह्याची विल्हेवाट व्यवस्थित लावायला लागते. बॅटरी बाद झाली तर कुठं पण टाकून देऊन चालत नाही. ती माहिती तुम्ही त्या 25 माणसांच्याकडनं जर सर्वे करणार असाल तर त्यांच्याकडनं तुम्ही घेऊ शकता. मोबाईल धारक वाहन चालवताना मोबाईल ऑपरेट करतो का? तो जरी नाही म्हणत असेल तरी तुमचं निरीक्षण जर तसं असेल तर तुम्ही म्हणू शकता की बाबा मोबाईल धारक मोबाईलला ऑपरेट करताना, वाहन चालवताना सुद्धा तो मोबाईल चालवत असतो. कुणीतरी त्याचा मित्र किंवा कोणतरी सांगेल त्याच्याबद्दल. आणि मोबाईल धारकाचं वय काय? किती वयाचा आहे तो? म्हणजे किती तास, कोण किती तास? म्हणजे 25 वर्षापर्यंतच्या व्यक्ती किती तास वापरतात? 50 वयापर्यंतच्या व्यक्ती किती तास मोबाईल वापरतात? त्यापेक्षा जास्त असणारे व्यक्ती किती तास मोबाईल वापरतात? हे आपल्याला शोधायचं आहे. म्हणून हा एक प्रश्न त्याच्यामध्ये आपण टाकलेला आहे. मोबाईल धारकाचं वय काय? आणि मोबाईल संबंधात तुम्हाला अनेक प्रश्न जर पडले असतील तर ते समाविष्ट करा आणि त्याची माहिती त्या मोबाईल धारकांच्याकडूनच मिळवायची आहे. मोबाईलचं सर्वेक्षण करणं अत्यंत मनोरंजक आणि माहितीपूर्ण अशी माहिती तुम्हाला त्यातनं मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या प्रकल्पाबद्दल शुभेच्छा.